नमस्कार, मी पद्मावती। आज मी तुम्हाला दसऱ्याविषयी विशेष माहिती सांगणार आहे। तर सिंधुदुर्गामध्ये मालवणी लोक दसरा कसे साजरा करतात याविषयी मी माहिती देणार आहे। तर दसऱ्या दिवशी 10वी माळ बांधली जाते। घटस्थापनेपासून ते दसऱ्यापर्यंत 10 माळा झेंडूच्या फुलाच्या किंवा तिळाच्या फुलाच्या बांधल्या जातात। तर दसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून अंघोळ करतात मालवणी लोक। तसेच मग 10वी माळ बांधली जाते झेंडूच्या फुलाची किंवा तिळाच्या फुलाची। नंतर मग देवाची पूजा केली जाते आणि मग नंतर देवाला जेवणाचा नैवेद्य दाखवला जातो। नंतर वास्तुदेवतेला सुद्धा जेवणाचा नैवेद्य दाखवला जातो। मग संध्याकाळी आपट्याची पानांची पूजा केली जाते। तर आपट्याच्या पानाला अशी हळद कुंकू अक्षता वाहून पूजा करतात, नमस्कार करतात। आणि ही आपट्याची पाने आणि घटस्थापनेमध्ये घातलेले रुजवण म्हणजे धान्याचे अंकुर हे दसऱ्या दिवशी संध्याकाळी आपट्याची पाने आणि धान्याचे अंकुर सर्वप्रथम देवाला वाहतात। आता देवाला आमचं वाहून घेतो आम्ही। तर आपट्याची पाने आणि धान्याचे अंकुर म्हणजेच रुजवण आम्ही देवाला वाहिलेले आहे। आता इथे नवमी दिवशी नवरात्रीच्या 9वी दिवशी खंडेश्वरी पूजन म्हणजे शस्त्रांचे पूजन केले जाते। पण दशमीला सुद्धा शस्त्रांचे पूजन करण्याची पद्धत आहे म्हणजे दसऱ्या दिवशी। तर असं परत दसऱ्या दिवशी हळद कुंकू वाहून घेतात, अक्षता वाहून घेतात। नंतर हळद कुंकू अक्षता वाहून घेतल्यानंतर प्रत्येक शस्त्राला सुद्धा मग असं धान्याचं अंकुर म्हणजेच रुजवण घालतात। आणि मग नंतर आपट्याची पानं म्हणजे सोनं वाहतात। दसऱ्या दिवशी आपट्याच्या पानाला सोनं असं म्हणतात। तर अशा पद्धतीने दसऱ्याला संध्याकाळी रुजवण म्हणजेच धान्याचे अंकुर आणि आपट्याची पाने म्हणजे सोने देवाला आणि शस्त्रांना वाहतात। आणि मग नंतर मग आपल्या नातेवाईकांना मग आपट्याची पाने म्हणजे सोनं देतात। आणि अशा पद्धतीने मालवणी लोक दसरा साजरा करतात। तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। धन्यवाद।